नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये सर्व सरळ सेवा स्पर्धा परीक्षेसाठी किंवा भरतीसाठी अत्यंत महत्त्वाचे असणारे 100 वन लाइनर तांत्रिक प्रश्न पाहणार आहोत। आणि हे जे सर्व प्रश्न असणार आहेत हे विज्ञान म्हणजेच सायन्स या विषयावरती आधारित असणार आहेत। कारण आरोग्य भरती जी झाली होती 2021 मध्ये, त्यामध्ये जे क्वेश्चन आले होते ते टोटल प्रश्न याच 100 प्रश्नापैकी आलेले होते मित्रांनो। त्यामुळे हे पूर्ण प्रश्न जे आहेत ते सर्व महत्त्वाचे असणार आहेत। आपल्याला या व्हिडिओची जर PDF डाउनलोड करायची असेल, PDF डाउनलोड करण्यासाठी मराठी नोकरी या नावाने आपलं एक टेलिग्राम चॅनल आहे। त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे। त्या ठिकाणी जाऊन आपण टेलिग्राम चॅनल जॉइन करा आणि जेवढे काही येणारे आपल्याला आरोग्य भरती किंवा झेडपी भरतीसाठी महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत त्याचीही एक प्लेलिस्ट आपण सेव्ह केलेली आहे। ती देखील प्लेलिस्ट तुम्हाला मी दिलेली आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर आपला प्रश्न पहिला असणार आहे, भारतात सर्वात प्रथम कोरोनाचा रुग्ण कोणत्या राज्यामध्ये आढळला? तर याचं उत्तर होईल भारतामध्ये केरळ या राज्यात आढळलेला आहे। आशा स्वयंसेविका दिन कधी साजरा केला जातो? हा आपला दुसरा प्रश्न आहे। मित्रांनो, प्रत्येक वेळी प्रश्न घेत नाही, प्रश्न समजून जायचा आहे कारण वन लाइनर उत्तर असणार आहे, त्यामुळे हे प्रश्न थोडेसे सोपे देखील आहेत। तर 1 फेब्रुवारी हा जो दिवस आहे हा आशा स्वयंसेविका दिवस म्हणून साजरा केला जातो। राष्ट्रीय एड्स संशोधन संस्थेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? याचं उत्तर होईल पुणे या ठिकाणी। हा प्रश्न मित्रांनो पोलीस भरतीसाठी सुद्धा आला होता आणि हाच प्रश्न आपला आरोग्य विभागासाठी सुद्धा विचारण्यात आलेला आहे। यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्या राज्यात बालमृत्यू दर सर्वात कमी आहे? उत्तर आहे याचं मध्य प्रदेश राज्य। इंडियन नर्सिंग काउन्सिलची स्थापना कोणत्या वर्षी झाली आहे? याचं उत्तर आहे 1947। 1947 या साली इंडियन नर्सिंग काउन्सिलची स्थापना झालेली आहे। यानंतरचा प्रश्न आहे, झाडाचे वय कशावरून ठरवले जाते? एखादं जे झाड असतं तर त्या झाडाचं एज जे आहे, एज म्हणजे काय तर झाडाचं जे वय आहे ते झाडाच्या खोडावरील जे काही वर्तुळ आहे तर त्यावरून ठरवलं जातं। यानंतरचा प्रश्न आहे, जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम कधीपासून सुरू झाला? उत्तर होईल 1 जून 2011 पासून सुरू झालेला आहे। डोळ्याची शक्ती कोणत्या एककात मोजले जाते? आपल्या डोळ्याची जी पॉवर आहे किंवा शक्ती जी आहे ही कोणत्या एककात मोजली जाते? तर त्याला म्हणतात डायोप्टर। यानंतर आहे, जीवन अमृत योजना टोल फ्री क्रमांक कोणता आहे? 106 हा जो टोल फ्री क्रमांक आहे 106 हा जीवन अमृत योजनासाठी फ्री असणारा एक नंबर आहे। मानवी हृदयातील ठोक्याचा आवाज किती डेसिबल आहे? उत्तर आहे याचं 15 डेसिबल। प्रथिनांवर प्रक्रिया करण्याचे कार्य कोणता घटक करतो? याचं उत्तर होईल रायबोझोम्स हे जे घटक आहे हा आपल्या प्रथिनांवरती कार्य म्हणजेच काम करत असतो। यानंतरचा प्रश्न आहे, घरातील पाळीव प्राण्यास कोणती लस दिली जाते? याचं उत्तर होईल रेबीज। लक्षात ठेवायचं मित्रांनो, रेबीज ही जी आहे ही महत्त्व करून माकड, तसेच मांजर, तसेच कुत्रा आणि ससा हे जे प्राणी आहेत तर यांना रेबीज जी लस आहे ही दिली जाते, किंवा जेवढे काही आपल्या घरामध्ये पाळीव प्राणी असतात तर त्यांना देखील रेबीजची लस दिली जाते। यानंतर गोलकृमी हा रोग कशामुळे होतो? उत्तर आहे कवकांमुळे। जूल हे कशाचं एकक आहे? उत्तर आहे याचं कार्य। श्वसन नलिकेची लांबी किती असते? श्वसन नलिका जी आहे त्याची लांबी असते 12 सेंटीमीटर। पूर्वीच्या कुलाबा जिल्ह्याचे सध्याचे नाव काय आहे? लक्षात ठेवायचे, सध्या आहे रायगड, आणि रायगड हा जो जिल्हा आहे यालाच पूर्वी कुलाबा असं नाव देण्यात आलेलं होतं। जिल्ह्यांची संख्या पाहता सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता? मित्रांनो, या ठिकाणी औरंगाबाद असं आपण मुद्दाम मेन्शन केलेला आहे, कारण हा जो प्रश्न आहे आपल्याला 2021 मध्ये विचारण्यात आला होता। जर आपल्याला हाच प्रश्न जर आला, प्रश्न कसा येऊ शकतो जिल्ह्यांची संख्या पाहता खालीलपैकी सर्वात मोठा प्रशासकीय विभाग, पण औरंगाबादच्या ऐवजी त्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर असा उल्लेख केला जाणार आहे, कारण औरंगाबाद जे आहे त्याचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर असं करण्यात आलेलं आहे। त्यामुळे औरंगाबादच्या ऐवजी छत्रपती संभाजीनगर हे प्रत्येकाने लक्षात ठेवायचं आहे। जांभा मृदेत प्रामुख्याने कशाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते? याचं उत्तर होईल फळबागेची। मानवी दुधाचे दात किती असतात? मानवी दुधाचे दात जे असतात त्यांची संख्या असते 20, आणि जे रेग्युलर दात असतात त्यांची संख्या असते 32। जीभ गोड चवीची संवेदना कोणत्या ठिकाणी ग्रहण करते? म्हणजे जिभेचा जो पुढचा शेंडा आहे पुढच्या भागात शेंड्याला जिभेच्या गोड चव जी असते ती जाणवते। तोंडाच्या मागच्या भागाला काय म्हटले जाते? जे आपलं तोंड आहे आणि त्याची जी मागची बाजू आहे त्याला म्हटलं जातं घसा। कोणी पहिली अणुविषयक प्रतिकृती सुचवली होती? उत्तर आहे जे थॉम्सन हा जो एक शास्त्रज्ञ आहे यांनी पहिली अणुविषयक प्रतिकृती सुचवलेली आहे। अणूमधील न्यूट्रॉनचा शोध खालीलपैकी कोणी लावला आहे? या ठिकाणी आपल्याला शोध आणि त्याचं संशोधन
यावरती प्रश्न नेहमी विचारला जातो. आणि अणूमधील जो न्यूट्रॉन आहे, न्यूट्रॉनचा शोध लावलेला आहे जॉन चॅडविक यांनी. सुमारे मानवी मेंदूचं सुमारे वजन किती आहे? पहा, आपलं जे ह्युमन ब्रेन आहे त्याचं वजन असतं पहा 1300 ते 1400 ग्रॅम एवढं. लक्षात ठेवायचं मित्रांनो, प्रश्न हा इम्पॉर्टंट आहे. ह्युमन ब्रेन याचं सरासरी वजन असतं 1300 ते 1400 ग्रॅम. यानंतर पहा, मानवी मेंदूतील सर्वात मोठा भाग कोणता असतो? पहा, सर्वात मोठा भाग जो आहे तो असतो प्रमस्तिष्क. बालदिन कधी साजरा केला जातो? उत्तर आहे 14 नोव्हेंबर. हा जो दिवस आहे हा पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यामुळे बालदिन म्हणून तो घोषित केलेला आहे. विषम ज्वराचा जंतू कोणत्या आकाराचा असतो? तर दंडाकृती आकार असतो पहा. कशाचा? विषम ज्वर जो आहे त्याचा, जंतूचा. शुद्ध सोने डॅश कॅरेटचे असते? 24 म्हणजे 24 कॅरेटचं असतं शुद्ध सोनं. गलगंड हा आजार कोणत्या खनिजाच्या अभावामुळे होतो? गलगंड हा जो आहे हा आयोडीनच्या कमतरतेमुळे होतो. फ्लोरीनच्या अभावामुळे कोणता रोग होतो? पहा, फ्लोरीनचा अभाव असल्यानं दंतक्षय हा आजार होत असतो. विडाल चाचणी कोणत्या रोगासाठी केली जाते? उत्तर आहे याचं टायफॉईडसाठी. हाडाला ठिसूळपणा कोणत्या खनिजाच्या अभावामुळे येतो? ज्यावेळेस बॉडीमध्ये मॅग्नेशियम कमी पडतं त्यावेळेस हाडामध्ये आपल्या ठिसूळपणा आढळतो. लक्षात ठेवायचं आहे, हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. यावरती आपल्याला 3 वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. या ठिकाणी शुद्ध सोनं जे आहे यावरही आपल्याला 2 वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. गॅबियन तापाचं प्रमुख लक्षण कोणतं आहे? उत्तर होईल याचं डोकेदुखी. चेतापेशीचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हटले जाते? त्याला म्हणतात पहा न्यूरोलॉजी. गतिमान पदार्थांच्या गतीला विरोध करण्यासाठी करणारं जे बल असतं, बल म्हणजे फोर्स असतं, त्याला काय म्हणतात? त्याला म्हणतात पहा घर्षण बल. जननीय माहितीचे संग्रहण कोणत्या ठिकाणी केले जाते? याचं उत्तर आहे पहा जनुके, म्हणजेच कोणतं? DNA या ठिकाणी. यानंतर पहा, मानवी त्वचेला काळा रंग कोणत्या घटकामुळे येतो? उत्तर होईल पहा याचं मेलॅनिन. कोणत्या वायूचा वास सडक्या अंड्यासारखा येतो? हायड्रोजन सल्फाइड हा जो वायू आहे याचा वास येतो पहा घाण झालेल्या अंड्यासारखा. हृदयाच्या कोणत्या बाजूस शुद्ध रक्त आढळते? पहा, हृदयाची डावी जी बाजू असते त्यामध्ये प्युअर म्हणजेच पहा शुद्ध त्याला म्हणू शकतो आपण, ते रक्त असतं. मानवाच्या शरीरातील सर्वात मोठं हाड कोणतं आहे? तर फिमर हे जे आहे पहा, आपली मांडी जी असते, मांडीचं हाड असतं त्याला म्हटलं जातं फिमर. आणि शरीरातील सर्वात लहान हाड जे आहे हे कानामध्ये असतं, त्याला म्हटलं जातं पहा स्टेप्स. लक्षात ठेवा हे दोन्हीही प्रश्न. या ठिकाणी सर्वात मोठं हाड आणि सर्वात लहान हाड कोणत्या ठिकाणी असतं? मोठं असतं मांडीमध्ये, त्याला म्हणतात फिमर, आणि छोटं असतं कानामध्ये, त्याला म्हटलं जातं स्टेप्स. सतीश धवन अवकाश संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? उत्तर आहे याचं श्रीहरिकोटा. प्रतिजीवसृष्टी निर्माण करण्याची क्षमता कोणत्या तंत्रामुळे शक्य झाली आहे? त्याला म्हणतात पहा क्लोनिंग. क्लोनिंग म्हणजे पाय एकापेक्षा, म्हणजे एक प्रकारे आपण त्याला सरळ सरळ म्हणू शकतो पहा कॉपी करणं, एकमेकाला कॉपी करणं किंवा झेरॉक्स करणं. त्याचा अर्थ काय होतो? तर क्लोनिंगमुळे अजून जीव म्हणजे जीवसृष्टी निर्माण करता येऊ शकते. स्थायी रूप कार्बन डायऑक्साईडला काय म्हटले जाते? त्याला म्हणतात पहा कोरडा बर्फ, किंवा या ठिकाणी अजून एक शब्द येतो त्याला शुष्क बर्फ असं म्हटलं जातं कार्बन डायऑक्साईडच्या स्थायी रूपाला. ध्वनीचे प्रसारण कशामधून होत नाही? तर पहा जी निर्वात पोकळी असते त्यामध्ये ध्वनीचं प्रसारण होऊ शकत नाही. रक्त गोतण्यासाठी कोणते जीवनसत्व आवश्यक असते? विटॅमिन के म्हणजे जीवनसत्व के हे जे आहे हे रक्त गोठण्यासाठी आवश्यक असतं. 20 ते डॅश हर्ट्स या दरम्यानच्या वारंवारतेचा ध्वनी आपणास ऐकू येऊ शकतो. 20 ते 20,000 हर्ट्स जितकी वारंवारता असते त्यामधील आपल्याला आवाज जो आहे तो ऐकू येऊ शकतो. स्वाईन फ्लूवरती उपलब्ध असणारे औषध कोणते आहे? तर स्वाईन फ्लूवरती पहा टॅमिफ्लू नावाचं औषध आढळतं. आणि मित्रांनो हे जे आहे स्वाईन फ्लू यावरही आपल्याला नेहमी प्रश्न विचारण्यात आलेले आहेत, त्यामुळे टॅमिफ्लू हे औषध त्यावरती गुणकारी आहे, म्हणजेच त्याला उपलब्ध आहे. कंठस्थ ग्रंथीतील बिघाड ओळखण्यासाठी कशाचा वापर केला जातो? उत्तर आहे आयोडीन 131. अमिबाजन्य रोगास कोणत्या नावाने ओळखले जाते? त्याला म्हणतात पहा अमांश. आवळ्यामध्ये कोणते जीवनसत्व जास्त प्रमाणात असते? तर विटॅमिन सी म्हणजे जीवनसत्व क जे आहे हे सर्वात जास्त आवळ्यामध्ये असतं. धनुर्वात हा रोग कोणत्या प्रकारचा रोग आहे? उत्तर आहे जीवाणूजन्य. कोविड-19 हा रोग कोणत्या विषाणूपासून होतो? तर कोरोना विषाणूपासून होतो पहा कोविड-19. ग्वायटर म्हणजे डॅश ग्रंथीला आलेली सूज, तर ग्वायटर जी असते थायरॉइडला आलेली सूज असते. रक्त व त्याच्या दोषातील अभ्यास करणारं तंत्र त्याला काय म्हटलं जातं? तर हिमॅटॉलॉजी असं म्हटलं जातं पहा. रक्तामधील काही दोष आढळणारा जी ब्रँच असते त्याला म्हणतात हिमॅटॉलॉजी. कांजण्या या रोगाचे प्रमुख लक्षण काय आहे? ताप येणं आणि अंगावरती पुळण येणं. रक्ताच्या कर्करोगास काय म्हटले जाते? पहा ल्युकेमिया असा शब्द आहे पहा जो ब्लड कॅन्सर असतो त्यासाठी. मानवी शरीरातील एकूण हाडांची संख्या 206 एवढी आहे.
नेत्रदान करतेवेळी कोणता भाग दान केला जातो? लक्षात ठेवा, पारपटल हा जो भाग आहे हा दान केला जातो नेत्रदान करताना. पोलिओ शरीराच्या कोणत्या भागास इजा करतो? जो पोलिओ आहे पहा, मज्जासंस्थेवरती इफेक्ट करत असतो. यानंतरचा प्रश्न आहे, क्रायोजेनिक तंत्रज्ञान कशाशी संबंधित आहे? उत्तर आहे उपग्रह प्रक्षेपणाशी. सूक्ष्मदर्शक इंग्रजी नाव काय आहे? पहा, सूक्ष्मदर्शक जे आहे त्याचं इंग्रजीत नाव काय आहे? त्याला म्हणतो पहा मायक्रोस्कोप. हिवताप विरोधी आठवडा कधी असतो? 1 मे ते 7 मे हा जो वीक आहे पहा, 1 मे ते 7 मे हा आठवडा जो आहे तो असतो पहा हिवताप विरोधी आठवडा. राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था जी आहे ही आहे पुण्यामध्ये. राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्था कोणत्या ठिकाणी आहे? उत्तर आहे याचं दिल्ली. स्वाईन फ्लूचा पहिला रुग्ण महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या ठिकाणी आढळला? पुणे या शहरामध्ये. राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रम कोणत्या वर्षी सुरू करण्यात आलेला आहे? तर 1978 हे आपलं उत्तर होईल. महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेची सुरुवात कधी झाली? 2 ऑक्टोबर 2016 रोजी. जीवनसत्व B9 याचे शास्त्रीय नाव काय आहे? तर पहा फॉलिक ॲसिड. लक्षात ठेवा, विटॅमिन B9 याचं नाव काय आहे? तर फॉलिक ॲसिड. जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो? उत्तर आहे 5 जून. साधारणतः सलाईनमध्ये कोणता घटक असतो? तर सोडियम क्लोराईड हा जो घटक आहे हा सलाईनमध्ये आढळतो. घटसर्प हा रोग शरीरातील कोणत्या अवयवाला होतो? उत्तर आहे याचं फुफ्फुसाला. यानंतरचा प्रश्न आहे, कृत्रिम जीन्सची निर्मिती कोणत्या भारतीय शास्त्रज्ञाने केली? उत्तर आहे हरगोविंद खुराना. अतिसारामध्ये जलसंजीवनी बरोबर काय दिले जाते? उत्तर आहे झिंक सप्लिमेंट. राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम कधीपासून सुरू करण्यात आलेला आहे? उत्तर होईल 1976 या वर्षापासून. प्रतिरोध संस्थेच्या पहा प्रश्न आहे, प्रतिरोध संस्थेच्या कार्यामध्ये डॅश मदत करतो? उत्तर आहे लोह, त्यालाच म्हणतो पहा आपण आयर्न. शुद्ध पाणी शुद्ध गाव हे ध्येय असलेल्या प्रकल्पाचं नाव काय? उत्तर आहे जलस्वराज्य. एकात्मिक बालविकास सेवा योजना कोणत्या वर्षी सुरू झाली? उत्तर आहे 1975 साली. ग्रामपंचायत क्षेत्रात जन्म मृत्यूच्या नोंदणीसाठी डॅश हे निबंधक असतात? उत्तर आहे त्याचं ग्रामसेवक. जन्म मृत्यू नोंद कायद्याने किती दिवसात करणे आवश्यक आहे? उत्तर आहे 14 दिवस. तंबाखूमध्ये असणारा विषारी घटक कोणता आहे? तर पहा निकोटीन जे आहे हा तंबाखूमध्ये विषारी घटक असतो आणि यावरही आपल्याला जवळपास 3 ते 4 वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. शरीरात सर्वाधिक ऊर्जा मिळवून देणारा घटक कोणता आहे? उत्तर होईल पहा कार्बोदक, म्हणजे त्याला कार्बोहायड्रेट असं म्हटलं जातं आणि शरीरात सर्वात जास्त ऊर्जा मिळवून देणारा घटक आहे कार्बोहायड्रेट. ऑक्सिजन शिवाय मानवी मेंदू किती वेळ जिवंत राहू शकतो? तर 4 तास. लक्षात ठेवा, मानवी मेंदू जो आहे म्हणजे ब्रेन जो आहे विदाऊट ऑक्सिजनचा 4 तासापर्यंत जिवंत राहू शकतो. मानवी रक्तात किती टक्के हिमोग्लोबिन असते? तर 14% हिमोग्लोबिन असतं रक्तामध्ये. यानंतरचा प्रश्न आहे, सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना कोणी केली? उत्तर आहे ॲनी बेझंट. द बेंगाल गॅझेट हे वर्तमानपत्र कोणी सुरू केलं? उत्तर आहे जेम्स हिकी. चितगाव कट कोणत्या वर्षी घडलेला आहे? पहा 1930 हे जे वर्ष आहे या वर्षी घडलेला आहे चितगावचा कट. पाण्याच्या शुद्धीकरणासाठी काय वापरले जाते? उत्तर आहे क्लोरीन. मिनीमाटा हा आजार कोणत्या कारणामुळे होतो? तर मिनीमाटा हा जो आजार आहे पहा पारायुक्त पाणी जे आहे त्यामुळे होतो. लसीकरणानंतर शरीरात काय तयार होतात? तर अँटीबॉडीज तयार होत असतात लसीकरण झाल्याच्या नंतर. सर्पाचं विष म्हणजे सापाचं जे विष आहे हे आपल्या बॉडीवरती कोणत्या अवयवावरती हल्ला करतं म्हणजे अटॅक करतं? त्याला म्हटलं जातं पहा रक्ताभिसरण संस्थेवरती. पॅनिक अटॅकच्या उपचारासाठी कोणते औषध वापरले जाते? उत्तर आहे डायजिपाम. क्ष किरणांमुळे कोणत्या आजाराचा धोका असतो? तर जे त्वचेचा कॅन्सर आहे पहा स्किन कॅन्सर तो जो आहे तो क्ष किरण म्हणजेच पहा एक्सरेजमुळे होण्याचा धोका असतो. पेसमेकर हे डॅश मात्र असलेल्या रुग्णासाठी वापरलं जातं? तर ज्या रुग्णांना हृदयाचा आजार आहे त्यांच्यासाठी वापरलं जातं पहा पेसमेकर. कोणत्या आजाराचा रोगजंतू अंडाकृती स्वरूपाचा असतो? निमोनिया. लक्षात ठेवा, निमोनियाचा जो रोगजंतू आहे तो अंडाकृती स्वरूपाचा असणारा रोगजंतू आहे. डांगा खोकल्यावरती कोणती प्रतिकार लस दिली जाते? पहा डांग्या खोकल्यावरती कोणती पेंटावायलेट नावाची एक लस आहे ती दिली जाते डांग्या खोकल्यावरती. तर मित्रांनो हे पहा होते आपले 100पेक्षा जास्त महत्त्वाचे असणारे सायन्सवरचे वन लायनर प्रश्न. आणि मित्रांनो आपल्याला ही PDF जर पाहिजे असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण चॅनलला जॉईन करून ठेवा, म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची PDF त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा.
सोबतच मित्रांनो पहा, प्रत्येक जे भरती असणार आहे त्यासाठी विज्ञानवरती आवश्यक घटक आहे हा, आणि यामधीलच आपल्याला नेहमी 2 ते 3 प्रश्न जे आहेत हे विचारले जातात. जरीही आपल्याला येणारी जी झेडपी असणार आहे त्यामध्ये ग्रामसेवक आणि आरोग्यसेवक यावरती जर अजून डीपमध्ये व्हिडिओ जे पाहिजे असतील तर त्याच्याही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, किंवा आपण डीपमध्ये डिस्क्रिप्टिव्ह आन्सर देखील घेणार आहोत. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.